फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 5 किलोच्या प्रमाणात साबुदाणा चकली बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता एकदम असे छान आपल्या ह्या चकल्या तयार झालेले आहे। कलरही असा सुरेख मस्त आलेला आहे आपला। तसे छान आपल्या या 5 किलोच्या प्रमाणात चकल्या तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला तळून दाखवते। बघू शकता तुम्ही तेलात टाकल्यावर बरं ही चकली आपली किती छान फुलते। अशी दुप्पट तिप्पट चकली फुलते मस्त आणि तळल्यावर एकदम फुलते आणि सॉफ्ट आणि खुसखुशीत अशी ही आपली चकली तयार होते की लहान मुलंही असं आवडीने खातील अशी आपली चकली तयार होते। तर तुम्ही बघू शकता मस्त ही चकली तयार झालेली। तर 3 किलो साबुदाणा घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला तो व्यवस्थित धुवून आणि 2 ते 3 तास आपल्याला भिजत घालायचं आहे। आणि नंतर त्याच्यासाठी आपल्याला 2 किलो बटाटे घ्यायचे। ते बटाटेही धुवून घ्यायचे आपल्याला चांगले स्वच्छ आणि असा मोठा बटाटा पिवळा बटाटा बघून घ्यायचा आहे। तर आता ते बटाटे धुवून घेतलेले मी आणि नंतर मग त्यांची अशी साल काढून घ्यायची। अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आणि नंतर मग एक बारीक किसणी घ्यायची। जेवढी बारीक घेता येईल तुम्हाला ती बारीक किसणी घ्यायची आणि त्याच्याने आपल्याला असा हा बटाटा पूर्ण किसून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे आणि नंतर मग तो बटाट्याचा किस आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बारीक असा किसले जातो। मग तो 2 ते 3 पाण्याने धुवून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याचा काळपटपणा निघून जातो। मग एक मोठं पातेलं घ्यायचं आहे। त्यात 5 किलो साबुदाणा 3 किलो साबुदाणा 2 किलो बटाट्याला कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं। एक मोठ्या पातेल्यात असं उकळायला ठेवायचं की तुम्ही मोठं भांडंही घेऊ शकता दुसरं आणि झाकण ठेवून त्याला उकळी येऊ द्यायची। चांगले खळखळ असं पाणी आपलं उकळलं गेलं पाहिजे। तोपर्यंत आपण हा भिजलेला साबुदाणा आहे आपला 2 ते 3 तास ठेवून भिजवलेला होता। चांगला साबुदाणा भिजून झालेला आहे तर मोकळा करून घ्यायचा आहे खालीवर करून। आता बघू शकता तुम्ही पाण्याला उकळी आलेली आहे। मग त्याच्यात हा बटाट्याचा संपूर्ण किस आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हा किस 10 मिनटं शिजू द्यायचा आहे। चांगला म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत शिजू द्यायचा आहे। आता 10 मिनटानंतर तर आपण बघू शकतो का आपला हा बटाट्याचा किस चांगला शिजून झालेला आहे। चेक करून घेऊ बघू। तर बघू शकता तुम्ही असा मस्त असा शिजलेला आहे आपला हा बटाट्याचा किस। हाताने दाबून बघितल्यावर कळतं आता मस्त शिजलेला आहे। मग त्याच्यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। तर कमीत कमी 5 किलोला आपल्याला 100 ग्रॅम लाल तिखट टाकायचं आहे आणि 100 ग्रॅम मीठ टाकायचं आहे। लाल तिखट जास्त टाकायचं नाही किंवा आपण ज्यावेळेस ही चकली तळतो तर त्यावेळेस मग त्याचा ठसका होतो आणि खाताना पण ठसका लागतो। तर शक्यतो तिखट कमीच टाकायचं आहे आपल्याला। आणि नंतर मग जो साबुदाणा होता आपण मोकळा केलेला तो साबुदाणा त्याच्यात टाकून घ्यायचा आहे। आता हे मी अर्ध तिखट अगोदर टाकलेलं आहे आणि नंतर पुन्हा वरून अर्ध लाल तिखट टाकणार आहे आणि मीठ पण टाकायचं आहे अजून आपल्याला त्याच्यात। तर कमीत कमी मोजून घ्यायचं आहे 100 ग्रॅम, म्हणजे नाही काही तर 1 चहाचा कपभर लाल तिखट आणि 1 कपभर मीठ असा हिशोबाने ते टाकलेलं आहे। आता हे पूर्ण टाकून घ्यायचं आहे मस्त। छोटा कप घ्यायचा आहे, मोठा नाही घ्यायचा आहे। आणि हे पूर्ण साहित्य आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर करून आणि कमीत कमी 10 ते 15 मिनटं हे आपल्याला चांगलं वाफू द्यायचं आहे। कमी गॅसवर वाफू द्यायचं आहे। आता याच्यावर पुन्हा आपण झाकण ठेवून देऊ आणि वाफू देऊ 10 मिनटं तरी आपल्याला हे वाफू द्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता 10 मिनटानंतर वाफून झालेला आहे आपला हा साबुदाणा पूर्ण। तर किती छान फुललेला आहे, मस्त टपोरा असा दाण्यासारखा तयार झालेला आहे। तो खालीवर करून घ्यायचा आहे बघू शकता। आणि ते आपल्याला चकल्या पाडण्यासाठी सोऱ्यानं घेता आपण एक सोपी ट्रिक वापरणार आहोत। तर त्यासाठी मी तेलाचं पाऊच घेतलेलं आहे। आता साबुदाणा पूर्ण आपण खालीवर करून घेतलेला आहे। मग आता एक तेलाचं पाऊच घ्यायचं आहे, ते कोणतंही तुमच्या घरात जे असेल किंवा काहीतरी पॉलिथिन घ्यायची, अशी प्लास्टिकची जाडसर पिशवी घ्यायची, त्याला खालून असं छिद्र पाडून घ्यायचं आहे छोटंसं आणि मग त्याच्यात हा साबुदाणा आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण भरून घ्यायचा आहे। जेवढा बसेल तेवढा, जास्तही भरायचा नाही, मीडियम कमीत कमी ते पाऊचचं तोंड जे आपल्याला हाताने धरता येईल अशा हिशोबाने तो साबुदाणा त्याच्यात भरून घ्यायचा आहे। शिजवलेला जो साबुदाणा आपण मिश्रण भरवलेलं आहे ते बनवलेलं आहे ते भरून घ्यायचं आहे। आणि आता त्याच्या आपल्याला चकल्या पाडायच्या आहे। तर असं प्लास्टिकचा एक कागद आथरून घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या। अशा एक एक करून अशा मस्त छान अशा चकल्या पाडून घ्यायच्या। प्लास्टिकचा कागद अगोदर आपल्याला ओल्या कपड्याने चांगला पुसून घ्यायचा आहे किंवा धुवून घेऊ शकता तुम्ही। आणि नंतर मग अशा पद्धतीने या चकल्या सगळ्या पाडून घ्यायच्या आणि कमीत कमी 2 दिवस तरी आपल्याला या चकल्या उन्हात चांगला खळखळीत अशा वाळू द्यायचे। तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि ही जी वाळवणाची रेसिपी
चकल्यांची, साबुदाणा चकलीची. तर एकदम खुसखुशीत अशी आपली ही चकली तयार होते फ्रेंड्स. तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि कमेंटमध्ये सांगा का मला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. तर या अशा पद्धतीने आपल्या ह्या चकल्या तयार झाल्या. तर नक्की करून बघा.